दिसते? खोया खोया चांद खुला आसमां. ओके. कोण आलं आता? हाय फ्रेंड्स, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर मला प्लीज सर्वांनी कमेंटमध्ये सांगावे, म्हणजे आपल्याला आजचा जो आपला कार्यक्रम आहे त्याची सुरुवात आपल्याला करता येईल आणि माझा जो आवाज आहे तो सर्वांपर्यंत व्यवस्थित सर्वांपर्यंत पोहोचेल याची खात्री मला झाली की मग अच्छा याची मला खात्री झाली तर मी नक्कीच ओके दर्शन थँक्स. नमस्कार मित्रांनो, माझे नाव जॅकी साळुंके आणि आज मी तुमच्यासोबत सर्प या विषयावरती गप्पा मारण्यासाठी आलो आहे. दुर्गमावळ्यांचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला, त्यानंतर बऱ्याच माझे सर्पमित्र जे आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं. माझी ग्रुपचे पॉइंट ॲडव्हेंचरचे माझे काही मित्र आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि सर्वीकडनं मला तेच सांगण्यात आलं की तू थोडंसं स्टडी कर, कारण की यापूर्वी असं फेसबुक लाईव्हवरती येऊन बोलण्याचा माझा अनुभव नाही. आणि काल रात्री बराच वेळ जागरण झालं, कारण की आपल्याकडे टाईमपास पण नाही, त्याच्यामुळं आता लॉकडाऊन पिरियड आहे आणि दुसरं काही आपलं काम पण नसतं, त्यामुळे रात्री बऱ्याच वेळ आपलं जागरण होतं आणि माझं पण झालं. सकाळी मग लेटपर्यंत आपलं झोपणं मस्त आरामशीर साहेबांसारखं. आणि मग आईने मला उठवलं 12 वाजता. आईने मला उठवलं आणि आई म्हणाली की थोडाफार अभ्यास कर, आज तुझं लाईव्ह आहे. तर त्यानंतर मग जेवण केलं, 3 वाजता आंघोळ केली आणि आईचा आशीर्वाद घेतला आणि आपल्यासोबत आता मी लाईव्ह आलो आहे. तर मित्रांनो, आपला जो मुख्य विषय आहे तो आहे साप. आणि आज मी सापाचं आणि आपलं जे नातं आहे या नात्यामध्ये जी दरार निर्माण झाली आहे, सापांबद्दलची आपल्या मनामध्ये जी दुय्यम भावना निर्माण झाली आहे ती दुय्यम भावना कुठेतरी मी कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर मला तुम्हाला खरा साप काय आहे, खरा साप आज पण आपल्याला कळला नाही आहे, त्यामुळेच सापाच्या हत्या होत असतात. तर आज मला तुम्हाला खरा साप काय आहे ते दाखवायचं आहे, तो समजून द्यायचा आहे. तर माझी सर्वांना विनंती असेल की सर्वांनी प्लीज हे जे आपला 1 तासाचा जो काही चर्चासत्राचा कार्यक्रम आपण ठेवला आहे तर सर्वांनी आज शेवटपर्यंत बघा, जेणेकरून ही जी माहिती आहे ही भविष्यामध्ये तुम्हाला आणि येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तर साप हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. साप हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. त्यामध्ये लहान मुलगा असो, वयाने मोठा असो, गरीबातला गरीब असो किंवा श्रीमंतातला श्रीमंत असो, साप हा तेवढाच आकर्षणाचा पण विषय बनला आहे. परंतु हे आकर्षण काहींचं भीतीदायक दिसतं. लोक सापाला घाबरतात आणि मी सापाला घाबरत नाही, म्हणून लोक मला साप पकडण्यासाठी बोलवतात. तर मागील 10 वर्षापासून मी साप पकडण्याचं कार्य करत आहे. लोकवस्तीतून मी आत्तापर्यंत 17,492 सापांना लोकवस्तीतून पकडून त्यांना निसर्गाच्या स्वाधीन केलं आहे. आणि महत्त्वाचं, सापांना मी यासाठी नाही पकडत की साप लोकांना चावतात. सापांना याच्यासाठी नाही पकडत की साप लोकांना डाऊन्स करतात, परंतु मी सापांना यासाठी पकडत असतो की लोक सापाला मारतात. मग याचं कारण काय? याचं कारण म्हणजे माणसाच्या मनामध्ये सापाबद्दलची एक भयंकर अशी भीती निर्माण झाली आहे आणि त्या भीतीपोटी आपण सापाला मारत असतो. आपण मुळात सापाला नाही घाबरत, सापाबद्दलची जी भीती आपल्या मनात निर्माण झाली आहे त्याचमुळे आपण सापाला मारत असतो. हीच भीती आज आपल्या मनातून मला घालवायची आहे आणि माझा प्रयत्न हाच राहील की सर्वसामान्यांसोबत मी बोलतो आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की माझ्यासमोर जे आहेत ते सर्वसामान्यच आहे, त्यामुळे मी सर्वसामान्यांसोबत बोलतो आहे याची मला जाणीव राहील आणि मी माझ्या एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सापाबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर मागील 10 वर्षाचा माझा जो प्रवास झाला आहे सर्पमित्र म्हणून, तर या प्रवासामध्ये प्रामुख्याने
4 लोकांचा माझा खूप मोठा भाग राहिला आहे. तर त्यामध्ये जे पहिले व्यक्तिमत्व आहे ते आहेत डॉक्टर वॉल. डॉक्टर फ्रेंच वॉल यांनी भारतीय सापांवरती जवळजवळ त्यांच्या आयुष्यातील 30 वर्ष सखोल अभ्यास केला आणि त्यांच्याचमुळे भारतीयांना खरा साप काय आहे हे समजले. भारतीयांना साप कळाले म्हणून माझ्यासारखे सर्पमित्र जन्माला आले. दुसरे व्यक्तिमत्व जे आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर रमेश कानपूरकर. डॉक्टर रमेश कानपूरकरांनी सर्प या विषयावरील पहिले पुस्तक प्रकाशित केले आणि त्या पुस्तकाचा संदर्भ आम्हाला घेता आला. तिसरे व्यक्तिमत्व जे आहेत ते म्हणजे ज्यांनी मला सर्प पकडण्याचे शिकवले ते म्हणजे दीपक गुढीराव. आणि अतिशय भयंकर विषय हा मी निवडला होता आणि या विषयामध्ये मागील 10 वर्षापासून मला हे काम सातत्याने करण्यासाठी माझ्या पाठीशी माझं पाठबळ म्हणून उभी राहणारी माझी आई. तसेच साप जो आहे ज्याच्यामुळे मला एक सर्पमित्र म्हणून समाजामध्ये ओळख निर्माण झाली. साप वाचवता मी त्यांना मानवी वस्तूमधून आत्तापर्यंत जे 17,492 मी साप पकडले त्या सर्व सापांसाठी आजचा जो माझा कार्यक्रम आहे, आजचा हा जो चर्चासत्र आहे हा मी समर्पित करतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर मित्रांनो, तुम्हाला चिंच माहीत आहे? चिंच आपण चिंच खातात. मी पण खातो. तर कशी लागते चिंच? चिंच आंबट लागते. अशीच काहीतरी सापांबद्दल एक व्याख्या आहे. जसं चिंचाचा गुणधर्म काय? चिंच आंबट लागते. म्हणून काय होते? जसं चिंच पाताच तोंडाला पाणी सुटते, चिंच पाताच तोंडाला पाणी सुटते, तसेच साप पाताच तोंडाचे पाणी पळते. बघा किती भयंकर आहे. म्हणजे तोंडाचे पाणी पळते म्हणजे आपण एवढं सापाला घाबरतो. तुम्ही घाबरत असाल. मग मला सांगा, आपण सापाला का घाबरतो? काय केलं त्याने आपल्यासोबत? खऱ्या अर्थाने सापाने आपल्यासोबत काहीच नाही केलं आहे. उगाच आपण सापाला घाबरतो आणि त्याला मारतो. आणि लोकांची ही जी भीती आहे कधी कधी ही आम्हाला त्रासदायक ठरते. मग ती कशी? तर बघा, ज्या वेळेला मला फोन येतो की आमच्या घरामध्ये साप निघाला आहे, बरोबर, तर त्यावेळेला तिथली परिस्थिती जी असते त्या लोकांना मी सांगत असतो की मी येईपर्यंत काहीतरी तुम्ही माझी काळजी घ्यायची असते. मी तिथपर्यंत पोचायपर्यंत किंवा कुठला सर्पमित्र आपल्या घरी येईपर्यंत जी काळजी घ्यायची असते, बेसिक काळजी, तर मी त्यांना सांगत असतो. परंतु होतं काय की त्या गोष्टीकडे लक्षच नसतं. ते काय करतात, ते मला ती परिस्थिती अतिशय भयंकर दाखवतात, अतिशय भयंकर. आणि ज्यावेळेला मी तिथे जातो, ज्यावेळेला मी तिथे गेल्यानंतर बघतो तर परिस्थिती काहीतरी वेगळीच असते. जोपर्यंत मी त्या सापाला पकडत नाही तोपर्यंत लोक जवळ असतात. एकदा मी साप पकडला, कधी कधी साप माझ्या हातात असतो, कधी बरणीत असतो, तर लोक तिथून पळ काढतात. मग मला एक कळत नाही, एवढंच नाही, तर लोक सापाचा फोटो पाहायला घाबरतात. टी व्हीवरती जर सापाची सिरियल लागली किंवा सापाला बघितलं तर लोक म्हणतात की चॅनल चेंज करा. बऱ्याच वेळेला रात्रीचं सापाचं नाव घेत नाही. मला एक सांगा, फोटोतून तुम्हाला नाक चावतो का? टी व्हीतून कधी तुम्हाला सापाने चावलं का? सापाने कधी तुमच्या सोपट देऊन तुम्हाला चावलं का? नाही. हे आपल्याला कळतं आहे, आपल्याला हे सगळं समजतं आहे. परंतु समाजामध्ये सापांबद्दलच्या गैरसमज, शंका तसेच अंधश्रद्धा ज्या पसरल्या गेल्या आहे, त्यामुळे साप बदनाम झालीत. आणि साप बदनाम झाली म्हणून सापांना आज पण आपण सापांच्या नाकात हत्या करतोय. तर मित्रांनो, साप म्हटलं की सर्वसामान्य माणसाच्या अंगाला भीतीने काटा उभा राहतो. त्यामुळे इतिहासामध्ये सापाला भूत, दैत्य, अंधकार अशी अनेक समानार्थी नावे दिली गेली आहे आणि ते आपल्याला बघायला भेटतं. त्याचमुळे होतं काय, जिथे कुठे साप निघाला असेल, सर्वप्रथम 10 ते 12 वडीलधाऱ्यांची तिथे घोळका जमतो. या घोळक्यामध्ये काही लोकांच्या हातामध्ये काट्या असतात आणि त्या काट्याने जिथे कुठे साप असेल त्या सापाला मोकळ्यात काढून त्याला क्रूरतेने ठेचून मारले जाते. बऱ्याच वेळेला साप मेल्यानंतर त्याचे जे शरीर असते, जे मृत शरीर असते, ते काही वेळासाठी हालचाल करीत असते आणि उपस्थित काही लोक ती हालचाल बंद करण्यासाठी त्या मृत शरीरावरती रॉकेल किंवा पेट्रोल टाकतात आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न करतात.
बऱ्याच वेळेला साप जो आहे तो अर्धवट भाजलेला आपल्याला बघायला भेटतो. त्याचप्रमाणे उपस्थित काही आपले बालगोपालसुद्धा तिथे असतात. हे सर्व लोक निघून गेल्यानंतर ते बालगोपाल, जसं म्हणतो आपण की लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि त्यांचं कार्यसुद्धा इथे असंच काहीतरी आपल्याला बघायला मिळेल. तर लहान मुलं काय करतात, ते लहान मुलं एक ठिकाणी खड्डा खणतात आणि त्या खड्ड्यामध्ये त्या सापाला पुरतात आणि त्यावरती एक दगड ठेवतात. बऱ्याच वेळेला त्या दगडाची नागपंचमीला पूजासुद्धा केली जाते. मग मला मित्रांनो हे सांगा की सापाबद्दलचा आपल्या मनामध्ये जो दुय्यम भाव तयार झाला आहे, एकीकडे आपण त्याची पूजा करतो आहे आणि दुसरीकडे आपण त्याची हत्यासुद्धा करतो आहे, का कशामुळे झाला आहे? मी तुम्हाला पुन्हा तेच सांगणार आहे की हा जो भाव आपल्या मनामध्ये निर्माण झाला आहे तो म्हणजे फक्त सापांबद्दल आपल्याला माहीत नसलेली माहिती किंवा जी माहिती आपल्यापर्यंत पोचते ती अतिशय चुकीची पोचते. म्हणजे खरा साप जो आहे तो मला समजला आहे आणि मी तुम्हाला खरा साप समजवण्याचा आज प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला साप समजून घ्यायचा असेल तर सापाबद्दलची आपल्याला बेसिक माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, ती आपल्याला माहीत पाहिजे. आणि तुमच्या मनामध्ये शंका असतील तर त्याचं मला आज निरसन करावं लागेल. तर साप हा अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही अन्नसाखळीचा जो सर्कल आहे तो जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की अन्नसाखळीचा जो सर्कल आहे त्याच्या टॉपला जे मोठे प्राणी असतात, म्हणजे जसं उदाहरणार्थ सिंह झाला, वाघ झाला, हत्ती झाला, तर अन्नसाखळीचा जो बेस आहे त्या बेसला सरपटणारे साप, आपण त्यांना सरीसृप म्हणू, हे जीवजंतू असतात. आणि जर आपण सापांना मारत गेलो, ते नामशेष झालेत, त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं, तर होईल काय? अन्नसाखळीचा जो बेस आहे तो कमकुवत होईल आणि तो कमकुवत झाल्यामुळे अन्नसाखळीचा टॉप आहे तो ढासळायला वेळ लागणार नाही. त्यामुळे साप हा पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्या हत्या झाल्या नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला सापांना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर प्रामुख्याने आपल्या परिसरामध्ये जे विषारी साप असतात, मी त्यांच्याबद्दलच बोलेल. तर भारतामध्ये 285 जातीचे साप आढळतात मित्रांनो. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 52 जाती ज्या आहेत त्या सापांच्या आढळतात. आणि या 52 जातींपैकी 40 साप जे आहेत ते बिनविषारी आहेत आणि उरलेले जे 12 साप आहेत हे विषारी आहेत. पण या 12 सापांपैकी आपल्या मानववस्तीमध्ये सर्वसामान्यपणे जे साप सापडतात आणि त्याच सापांबद्दल मी आज आपल्याशी चर्चा करणार आहे. तर बाकी साप मग कुठे असतात, तर काही दुर्मिळ आहेत आणि काही समुद्री साप आहेत. हे त्यांचं वास्तव्य मानवाच्या वस्तीजवळ किंवा माणसाच्या घरामध्ये होत नाही. त्यामुळे आपल्याला फारशी त्यांच्याबद्दल आपण इथे बोलणार नाही, कारण की आपल्याकडे वेळेचं पण बंधन आहे, बरोबर. तर त्यापैकी पहिला साप जो आहे तो आहे नाग. तर मी तुम्हाला नाग दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हा आहे नाग. आता ही नागाच्या फणीची पाठीमागची बाजू आपल्याला इथे बघायला मिळेल. तर नाग जो आहे ना, तर नागाला इतिहासामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बहुतेकदा त्याला एक धार्मिक स्थान आपण दिलेलं आहे आणि नागपंचमीच्या सणाला आपण त्याची पूजाही करतो. जर साताऱ्यामध्ये तुम्ही 32 शिराळा म्हणून एक गाव आहे, तिथे जर तुम्ही नागपंचमी सणाला गेलात तर त्या सणाच्या दिवशी तिथे नागपंचमीचा सण हा मोठ्या उत्सवाने साजरे करताना आपल्याला बघायला भेटतो. पूर्ण जगभरामध्ये नागाची जी पूजा आहे ती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि नागाची हत्यासुद्धा आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. तर नागाला तुम्ही कसं ओळखणार? तर नागाला ओळखण्याचं सर्वात सोपी पद्धत म्हणजे काय? तर नाग जो आहे तो फणा काढतो, बरोबर. आपण सर्वांनी बघितलं असेल गारुडीकडे किंवा मग आपण टी व्हीमध्ये बघितलं असेल, बरोबर. तर नाग हा फणा काढतो. म्हणजे नागाला डिवचलं गेलं असेल किंवा नाग घाबरला तर तो फणा काढतो. आणि ज्या सापाने फणा काढला म्हणजे तो नाग कुठला? तो साप म्हणजे नाग. नागाला इंग्लिशमध्ये कोब्रा म्हणतात. बऱ्याच वेळेला भाषा बदलली तर सापांचे नावसुद्धा बदलू शकतात आणि बदलतात. त्यामुळे नागाला कोब्रा असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. तसेच बरेचसे जे नाग असतात त्या नागांच्या फणीवरती आपली मोडी लिपी असते ना, मोडी लिपी किंवा कन्नडी भाषेच्याने येत असेल, कन्नडी भाषेमधला जो अ असतो, तर मोडी लिपीमधला जो 10चा आकडा असतो, तो नागाच्या फणीवरती पाठीमागच्या साईडला आपल्याला बघायला भेटतो. बऱ्याच वेळेला त्याला आपण चष्मा नाग म्हणतो. म्हणजे 2 नेत्र असतात आपण त्याला म्हणतो आणि या नागाला स्पेटिकल कोब्रा असे म्हणतात. तसेच काही नागांच्या फणीवरती आपण जर बघितलं तर आपल्याला ABCD जे आपले अल्फाबेट आहेत त्या अल्फाबेटांमधील जो ओ असतो तो ओ, त्या ओची नक्षी आपल्याला नागांच्या फणीवर बघायला भेटतात. त्याला मोनोकॉईल म्हणतात, म्हणजे एक नेत्रांकी
म्हणजे एक डोळ्याचा साप. आणि बऱ्याचसे काही नागांच्या फणी ज्या असतात त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची आपल्याला नक्षी बघायला भेटत नाही. त्याच्यानंतर अजून नागाचं जर शरीराचं तुम्ही जर निरीक्षण केलं बारीक, एक निरीक्षणाचा पण विषय असतो. ते निरीक्षण जर तुम्ही केलं तर त्याच्या पूर्ण शरीरावरती जे खवले असतात, त्या शरीरावरती जे खवले असतात ते आपल्याला गव्हाच्या दाण्यासारखे दिसतात. आपण जी पोळी बनवतो, जे गहू असतात त्या गव्हाच्या दाण्यासारखं तो आपल्याला ते खवले आपल्याला बघायला भेटतात. नागाचा रंग चॉकलेटी, फिक्कट चॉकलेटी, येलो कलरचा किंवा ब्लॅक, प्रामुख्याने या कलरचे नाग आपल्याला आपल्या परिसरामध्ये सापडतात. पुढचा जो साप आहे आपला विषारी, त्याला म्हणतात मण्यार. मण्यार सापाला इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट म्हणतात, कारण की हा सर्वसामान्यपणे मानव वस्तीमध्ये किंवा माणसाच्या वस्तीच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला भेटतो. तर मण्यार साप कसा ओळखायचा? तर मण्यार साप हा पोलादी निळ्या रंगाचा असतो, त्यामुळे तो आपल्याला काळा साप असतो. तर त्याचा मी फोटो तुम्हाला थोड्या दाखवतो. तर मण्यार साप जो असतो, आपण मण्यार सापाला बघू शकतात. मी जसं तुम्हाला सांगितलं की हा काळा दिसतो आपल्याला, बरोबर? आपण बघतायत, ओके. तर या काळ्या रंगावरती आपण जर बघितलं तर त्याचं जे डोकं दिसतं आपल्याला थोडंसं अंधुक दिसत असेल, त्याबद्दल मी क्षमस्व थोडी सॉरी मागतो तुमच्याशी. पण आपण जर फोटोमध्ये आपल्याला जर मण्यार दिसत असेल तर आपण बघा की त्याच्या शरीरावरती तो पूर्ण काळा दिसतो आपल्याला, आणि त्याच्या डोक्यापासून 7 ते 8 इंचापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची नक्षी दिसत नाही आहे. परंतु 7-8 इंचानंतर जर आपण बघितलं तर दुहेरी म्हणजे 2च्या जोडीने आपल्याला पांढऱ्या रेगा दिसत आहेत. आणि सुरुवातीला त्या रेगा पुसट झाल्या आहेत, परंतु पाट्यापासून तर शेपटीपर्यंत त्या ज्या रेगा आहेत त्या स्पष्टपणे आपल्याला दिसत आहेत. तसेच मण्यार जो आहे याचं शरीराचं तुम्ही जर निरीक्षण केलं, मण्यारच्या शरीराचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की त्याचा जो मणक्याचा जो भाग असतो, म्हणजे त्याच्या मानेपासून शेपटीपर्यंत जो मणक्याचा भाग असतो त्या भागावरती षटकोनी आकारचे खवले दिसतात. आणि हे खवले इतर त्याच्या शरीराच्या खवल्यांपेक्षा वेगळे असतात. मण्यार सापाचं जर डोकं बघितलं आपण तर आपल्या हाताचे 5 बोटं असतात. यातील जो अंगठा आहे, हा जो अंगठा आहे या अंगठ्यासारखं त्याचं डोकं असतं. मण्यार सापाचे डोळे हे काळ्या असतात, त्यामध्ये गोल बावली असते. ज्या प्रकारे माझ्या डोळ्यांमध्ये आपल्याला दिसते किंवा आपल्या पण डोळ्यांमध्ये जी गोल बावली असते ती गोल बावली मण्यार सापाच्या डोळ्यांमध्ये असते. डोळे अतिशय बारीक असतात. त्याचं मुख्य कारण असं की हा साप निशाचर आहे. याचं भक्ष्य जे आहे हा रात्री पकडण्यासाठी बाहेर निघतो, त्यामुळे त्याला त्या डोळ्यांचा फारसा उपयोग होत नाही, म्हणून त्याचे डोळे जे आहेत ते बारीक आहे. त्याचप्रकारे मण्यार सापाचं जे शरीर आहे त्या शरीरापासून त्याची जी शेपटी असते ती निमुळती झालेली आपल्याला दिसते. शेपटीचा जो टोकाचा भाग असतो तो गुळगुळीत असतो, म्हणजे थोडासा गोल असतो. आणि मण्यारचा जो पोटाचा भाग असतो हा शुभ्र पांढरा असतो. आपला पुढचा जो साप आहे, तिसरा साप, मुख्य 4 विषारी सापांपैकी, तो म्हणजे घोणस. तर त्याचा मी तुम्हाला सुरुवातीला एक फोटो दाखवून देतो घोणस सापाचा. आपण ऑब्झर्वेशन करा मित्रांनो, कारण की एवढं स्पष्ट मला तुम्हाला दाखवता येत नाही फोटो, पण मी प्रयत्न करतो आहे दाखवण्याचा. तर घोणस सापाचं डोकं बघा तुम्ही मित्रांनो, डोकं त्रिकोणी आहे, बरोबर? त्याचप्रमाणे त्याच्या मानेपासून त्याच्या शेपटीपर्यंत ज्या प्रकारे रुद्राक्षाची माळ आपण गुंफतो, रुद्राक्षाची माळ ज्या प्रकारे आपण गुंफतो तशी आपल्याला नक्षी दिसते बघा. आणि त्याचा बरगड्याचा जो भाग आहे सेम तशीच नक्षी आपल्याला बरगड्याच्या भागांवरती पण दिसते, बरोबर? तर अशा प्रकारे ज्या सापाच्या अंगावरती रुद्राक्षाची माळ गुंफल्यासारख्या 3 लाईन असतील तो साप म्हणजे घोणस. जगामध्ये या 3 माळी असणारा एकमेव साप म्हणजे घोणस. त्याला रसल स्वायपर असे म्हणतो आपण. तर असा दुसरा साप जगामध्ये कुठलाच नाही. तसेच घोणस सापाच्या शरीराचं निरीक्षण जर तुम्ही केलं, दिसते सर, तसेच घोणस सापाच्या शरीराचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचे जे खवले आहेत ते खरखरीत जाणवतील. म्हणजे त्रिकोणी खवले असतात आणि ते खरखरीत असतात. तसंच घोणस सापाची जी शेपूट आहे ती सुद्धा इतर भागापेक्षा निमुळती असते. आणि पुढचा साप जो आहे आपला महत्त्वाचा चौथा साप, तर हा जो चौथा साप आहे हा या 3 सापांपेक्षा अतिशय लहान आहे आणि तो लहानच असतो. तर त्याची जी हाईट आहे सरासरी आणि सर्वात जास्त त्याची हाईट जी होते तर 1 फुटापासून तर 1 ते 1.25 फुटापर्यंत तो वाढत असतो. तर त्याला फुरसे असे म्हणतात. त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे सॉफ्ट स्किल्ड वायपर. तर त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हा आहे आपला फुरसे साप.
तर पुरुष सापाचं डोक्याचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर तिथे तुम्हाला ॲरो दिसेल, तिथे तुम्हाला ॲरो दिसेल आणि हा जो ॲरो आहे हा त्याची मुख्य ओळख आहे. त्याच प्रकारे तुम्ही जर समुद्राच्या लाटा बघितल्या असतील, समुद्राच्या लाटा ज्या प्रकारे वाहतात त्या प्रकारे त्याचा जो बरगड्याचा भाग असो तिथे ती नक्षी आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे समुद्राच्या लाटा या प्रकारे वाहतात आणि तशी नक्षी आपल्याला त्याच्या बरगड्याच्या भागावरती बघायला मिळेल. तर आता ही झाली यांची ओळख. म्हणजे आपल्याकडे प्रामुख्याने जे 4 साप असतात तर ते मला तुम्हाला फोटोच्या माध्यमातून त्याची ओळख पटवून द्यायची होती, परंतु मला ते आता नाही करता आलं. तर हे जे मुख्य 4 साप आहेत त्यांची आपण थोडक्यात ओळख पटवून घेतली. आपलं जे चर्चासत्र संपल्यानंतर पुन्हा मी एकदा त्याची नावं सांगेल आणि ते तुम्ही लिहून घ्या. म्हणजे त्याचं जे निरीक्षणासाठी तुम्ही गुगलवरनं ते फोटो घेऊ शकतात. तर हे जे 4 विषारी साप आहेत तर निसर्गाने त्यांना एक गॉड गिफ्ट दिलं आहे. ते गॉड गिफ्ट म्हणजे काय, ते शत्रू शत्रू त्यांच्या समोर जर गेला किंवा नकळत आपण त्यांच्या जर वातावरणामध्ये गेलो तर ते आपल्याला सावध करत असतात. ते सावध आपल्याला करत असतात आणि आपल्याला सांगत असतात की तुम्ही माझ्या अतिशय जवळ आलात, परंतु त्यांना आपल्यासारखं बोलता येत नाही. मग निसर्गाने त्यांना असं एक गॉड गिफ्ट दिलं आहे की ते आपल्याला सांगतात आणि ती जर गोष्ट आपल्याला माहीत असेल तर सर्पदंश टळू शकतात. तर सर्पदंश टळू शकतात तर त्यासाठी ते आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला ते सांगणार आहे आणि हे मुद्दे तुम्ही लक्ष देऊन तुम्ही ऐका. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तर नाग काय करतो, ज्या वेळेला नाग डिवचला जातो किंवा नाग आपल्या अवतीभोवती परिसरामध्ये असतो आणि आपण त्याच्या अतिशय जवळ जातो, बऱ्याच वेळेला नाग किंवा इतर साप आपल्याला दिसत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे काय, तर साप जे असतात ते निसर्गाची अत्यंत मिळते जुळते असतात आणि त्याचा फायदा त्यांना भक्ष्य पकडण्यासाठी अथवा शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी होत असतो. तर नाग काय करतो, नाग फणा काढतो आणि फुसकारतो. नागाचा फुसकारण्याचा आवाज तुम्ही बघू शकता किंवा बघितला असेल तर नाग फुसकारतो आणि आपल्या परिसरामध्ये जर आपल्याला कुठे फुसकारण्याचा आवाज आला, एक विशिष्ट आवाज काढतो तो फुसकारण्याचा, तो आवाज जर आपल्याला आला तर समजावे की आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला कुठेतरी नाग असावा. दुसरा जो विषारी साप मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे मण्यार, त्याला कॉमन क्रेट असे म्हणतात. तर हा क्रेट काय करतो, हा जसं चुनचुंदरी आवाज काढते ना, चुनचुंदरी चुन 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 तसा आवाज काढतो आणि आपल्याला सावध करत असतो. तिसरा साप जो आहे आपला घोणस, घोणस या सापाला दिवाळीचा बोनस म्हणतात, लक्षात घ्या. आणि दिवाळीमध्ये त्याचा प्रजनन काळ असतो आणि याच वेळेत ते मोठ्या संख्येने बाहेर येतात आणि अशा वेळेला जर आपला त्यावरती पाय पडला तर सर्पदंश होण्याच्या शक्यता जास्त असतात. त्यामुळे हा साप काय करतो, कुकरची शिट्टी ज्याप्रमाणे वाजते, कुकरची शिट्टीचा आवाज तर सर्वसामान्यांना माहीत असेल कारण की आपण खिचडी भात लावतो घरामध्ये, ती शिट्टीचा आवाज येतो. तर तशा प्रकारची शिट्ट्या आपल्या शरीराचं वेटोळं घालतो आणि त्या वेटोळ्यामध्ये त्याचं डोकं लपवतो आणि त्याच्यानंतर तो कुकरच्या शिट्टीसारखा सेम आवाज काढतो आणि आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करतो. आपला चौथा साप जो आहे तो म्हणजे सॉफ्ट-स्किल्ड वायपर. तर हा सॉफ्ट-स्किल्ड वायपर काय करतो, हा त्याचे जे खवले असतात ते एकमेकांना घासतो आणि करवंदीच्या पाण्याने ज्यावेळेला आपण लाकूड कापू तसा कर 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 असा आवाज तो काढतो. आता हे जे आवाज आहे हे जर आपल्याला माहीत असेल आणि जर आपल्या परिसरामध्ये कुठे साप असेल, आपलं त्याच्याकडे लक्ष नसेल पण आपल्याला तो आवाज जर आपल्या कानावरती पडला तर आपण सावध होऊ शकतो आणि त्याने सर्पदंश टळू शकतात. तर महत्त्वाचं आता सर्पदंश टाळण्यासाठी किंवा साप आपल्या घरात येऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, प्रामुख्याने आपल्याला साप आपल्या घरात येऊ नये म्हणून सर्वप्रथम काळजी घेतली पाहिजे किंवा आपण त्याच्या घरात गेलो तर सर्पदंश कसे टाळावे हा पण आपला मुद्दा आहे. तर साप आपल्या घरात येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे यावर मी पहिले बोलेल. तर सापाचं भक्ष्य काय, तर सापाचं भक्ष्य म्हणजे काय, एक तर उंदीर, पाल किंवा बेडूक. प्रामुख्याने हे जे भक्ष्य त्याचं हे त्याला खूप आवडतं आणि त्याचं हे जे भक्ष्य असतं तर त्याच्यामध्ये उंदीर आणि पाल हे आपल्या घरामध्ये वास्तव्य करतात, बरोबर. आणि उंदीर पालीचं आणि आपलं जे अंतर असतं ते 6 फुटापेक्षा जास्त नाही. तुम्ही अभ्यास करा, अभ्यासाचा भाग आहे, तुम्हाला समजेल पण. तर मग महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे की सापाचं जे भक्ष्य आहे ते आपल्या घरामध्ये येणार नाही, आपल्या घराच्या परिसरामध्ये येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ही जर काळजी घेतली तर साप आपल्या घरात येत नाही आणि सर्पदंश टळतात. तर मग काळजी काय घ्यायची आपल्याला, तर उंदीर आणि जे पाल आहेत ते आपल्या घरामध्ये येणार नाही याची आपल्याला प्रथम काळजी घ्यायची आहे. आणि ते चुकून आले जरी तर त्यांचं वास्तव्य करण्यासाठी आपल्या घरामध्ये अडचण करून ठेवू नका. महत्त्वाचं, अडचणीच्या ठिकाणी उंदरं राहतात आणि मग तिथून पुढे मग त्यांच्या पाठीमागे साप पण येतात. तर अशी कुठली अडचण आपल्या घरामध्ये जर गरज नसेल तर करू नका आणि गरज असेल तिचं स्थलांतर करत राहा. म्हणजे एका जागेवर दुसऱ्या जागेवर ती काही दिवसांनी ठेवत चला, म्हणजे त्याच्या खाली उंदीर किंवा मग इतर कुठला प्राणी वास्तव्य करणार नाही. दुसरं बेडूक.
आता बेडूक आपल्या घरामध्ये तर वास्तव्य करत नाही. मग बेडूक काय करतात? पावसाळ्यामध्ये ते आपल्या घराच्या परिसरामध्ये येतात किंवा खेडेपाड्या ठिकाणी आपण बघतो की बेडके जे असतात घराच्या परिसरामध्ये गवत असतं आणि या गवतावरती काही कीटक असतात. हे कीटक त्यांची उपजीविका तिथे करतात आणि हे कीटक खाण्यासाठी बेडूक तिथे येत असतो आणि बेडकाला खाण्यासाठी साप तिथे येत असतो. त्याच्यामुळे घराचा परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवा. त्यानंतर आपल्याला प्राणी पाळण्याची किंवा पक्षी पाळण्याची फार आवड असते. तर मग यामध्ये पण आपण एक काळजी घेतली पाहिजे. ती काळजी आपण अशी घेऊ शकतो की पक्षी किंवा प्राणी आपण शक्यतो पिंजऱ्यामध्ये ठेवतो. तर हा जो पिंजरा आहे हा घरापासून थोडा लांब ठेवा. लांब ठेवल्यामुळे फायदा काय होईल की साप तुमच्या घरात येणार नाही. आणि तो लांब ठेवा, पण काळजी अशी घ्या की जमिनीपासून तो उंच ठेवा. तो जमिनीपासून जर उंच ठेवला तर साप जर तिथे आला तर तुम्हाला तो पटकन दिसेल. आय लेवलला जर तुम्ही जर ठेवला तर तुम्हाला तो पटकन दिसेल. तुमचं लक्ष जमिनीवर फार कमी जाईल, पण आय लेवलला तुम्हाला तो पटकन दिसेल. तर ही काळजी घेतली तुम्ही तर इथे सुद्धा सर्पदंश टळू शकतात किंवा साप तुमच्या घरामध्ये येणार नाही. बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये सर्वत्र थंड वातावरण असतं आणि साप हा शीतरक्ताचा प्राणी आहे. साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे आणि त्याला उबदार जागा लागत असतात. उबदार जागा तो शोधत असतो. तर पार्किंगमध्ये आपली जी लाईट असते किंवा आपण जे आपल्या गाड्या पार्क करतो तर गाडीचं जे इंजिन असतं त्या इंजिनमधून किंवा लाईटमधून जी उष्णता बाहेर पडत असते ती तेथील जागा जी आहे ती उबदार बनवते आणि अशा जागी बहुतेक वेळेला पावसाळ्यामध्ये साप येतात. तर मी ते आपण काळजी काय घ्यायची आहे? तर काळजी आपण इथे अशी घेऊ शकतो, आपण ज्यावेळेला गाडी पार्क करतो त्यावेळेला गाडीतून आपण खाली उतरताना आपल्या पायाखाली साप नाही आहे याची आपल्याला प्रथम काळजी घ्यायची आहे. दुसरं, पार्किंगमध्ये बऱ्याच वेळेला लहान मुलं खेळत असतात. तर आपले लहान मुलं तिथे खेळत असताना आपल्याला त्यांच्यावरती लक्ष ठेवणं हे पण महत्त्वाचं आहे, म्हणजे जेणेकरून सर्पदंश इथेही टळतील. तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर ग्रामीण भागामध्ये आपलं घर असेल तर घराच्या पूर्ण सर्कलमध्ये तुम्ही एक लक्ष्मण रेषा आखा. लक्ष्मण रेषा जी आखाल तुम्ही तिथे ते लक्ष्मण जी रेषा असेल किंवा ते सर्कल जे असेल तर ते तुम्ही सरासरी 1.5 फूट किंवा 1 फूट खाली त्या सर्कलमध्ये ते खंदा किंवा खोदा ते आणि त्याच्यामध्ये जे थायमेट असतं तर आपलं जे रासायनिक खत आहे शेताचं ते थायमेट जर तुम्ही त्यामध्ये टाकलं आणि ती सर्कल जी ती बुजून टाकली तर होईल काय, थायमॅटचा जो वास असतो अतिशय उग्र असतो आणि या वासामुळे इतर जीवजंतू ते सर्कल क्रॉस करून येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे बेडूक, घूस, उंदीर, सरडे जे सापाचं भक्ष्य आहे हे ते सर्कल क्रॉस करून येत नाही त्या उग्र वासामुळे आणि त्याच्यामुळे सापसुद्धा ते सर्कल क्रॉस करत नाही. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, शेताचं जे पीक असतं ते तोडून आपल्या घराच्या अवतीभोवती ठेवत असतो शेतकरी वर्ग. त्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण देईल, मक्का जो असतो मक्याचं पीक जे असतं ते तोडून आपण ते वाळवण्यासाठी ठेवतो आपल्या घराजवळ आणि जोपर्यंत ते वाळत नाही त्याच्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो आणि त्यानंतर आपण त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते पुढची काय ती प्रोसेस असते ती आपण करत असतो. तर अशा वेळेला मक्याचे दाणे असतात ते दाणे खाण्यासाठी उंदीर येतात आणि त्या उंदरांना खाण्यासाठी त्या ठिकाणी साप येतात आणि साप तिथे वास्तव्य करतात. तर ज्यावेळेला आपल्याला ते दाणे काढण्यासाठी ते कणसांमध्ये आपल्याला ते कणसांची विल्हेवाट लावायची असेल तर प्रामुख्याने डायरेक्टली तुम्ही तिथे हात नका घालू. तुम्ही पावड्याने वगैरे ते पहिले खाली ओढून घ्या आणि शहानिशी करा की तिथे साप नाही आहे. बऱ्याच वेळेला खेड्यामध्ये आपण जाळण्यासाठी सरपण आणतो आणि ते ठेवतो किंवा गवऱ्या थापतो आणि त्याचा ढिगारा आपण करून ठेवतो. तर मी तुम्हाला पहिले सांगितलं की त्याचं स्थलांतर करत राहा, म्हणजे त्यांना एका जागी ठेवू नका, म्हणजे तिथे साप किंवा त्याचं जे भक्ष्य असतं ते स्थलांतर तिथे ते त्याचं वास्तव्य करणार नाही. तसंच आपण सर्व ट्रॅकिंग करतात, मी सुद्धा करतो आणि आमचा ग्रुप पण आहे पाऊंड ब्रेक ॲडव्हेंचर. तर आम्ही करत असतो ट्रॅकिंग आणि माझ्या ग्रुपला पण मी सांगतो आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही पण ऐकून घ्या, तुम्हालाही कामं येईल. तर ट्रॅकिंगला जात असताना सर्पदंश कसे टळू शकतात, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्व ट्रॅकर्स आहे आपल्या आजच्या या चर्चासत्रामध्ये. तर सर्वप्रथम आपण एक काळजी घ्यायची आहे. एक तर हॅट अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, आपण जी शूज वेअर करतो ते अँकल लेंथ असणं फार महत्त्वाचं आहे. तर होतं काय, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या झाडाच्या खालून जात आहे आणि वरती झाड असेल तर त्या झाडावरती सापड्या किंवा हरणटोळ अशी 2 जातीचे साप तिथे वास्तव्य करतात आणि अशा वेळेला जर आपण तिथून गेलो तर बऱ्याच वेळेला सर्पदंश आपल्या डोक्याला होण्याची शक्यता असते. जर आपल्या डोक्यामध्ये जर हॅट असेल तर फायदा काय होईल, तो सर्पदंश त्या हॅटवरती होईल आणि त्या हॅटवरती झाल्यामुळे तो सर्पदंश तिथे टळू शकतो. दुसरं, आपल्या पायामध्ये जर अँकल लाईन शूज असतील आणि बऱ्याच वेळेला झाडांचे पानं खाली पडत असतात आणि त्याच्या खाली सापांचं वास्तव्य असतं,
मी तुम्हाला घोणस आणि दिवाळीचं बोनस जे सांगितलं, म्हणजे घोणस साप जो आहे इतर सापांप्रमाणे तो पळून नाही जात. त्याला जर भीती जाणवली तर तिथे दबा धरून बसतो, म्हणजे या ठिकाणी तो थांबून जातो. तर अशा वेळेला जर खाली घोणस साप असेल आणि जंगल ट्रॅकमध्ये आपला जर त्याच्यावरती पाय पडला किंवा कुठलाही साप असेल तर तो साप आपल्याला दंश करण्याचा प्रयत्न करेल. आणि आपल्या पायात जर अँकल लाईन शूज असतील तर बहुतेक वेळेला तो दंश त्या अँकल लाईन शूजवरती होऊ शकतो आणि तिथेही सर्पदंश टाळतात. दुसरं, जर तुम्ही ट्रॅकला चालला आहात आणि तुम्हाला जर अचानक साप दिसला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याला मारण्याचाही प्रयत्न करू नका. असं करत असताना बऱ्याच वेळेला सर्पदंश होण्याची दाट शक्यता असते. ज्यावेळेला तुम्ही ट्रॅक करतायत त्यावेळेला पायवाट सोडून चालू नका. बऱ्याच वेळेला पायवाट पावसाळ्यामध्ये बुजलेल्या असतात, मान्य करतो मी. तर अशा वेळेला गवत असेल तर आपल्या हातामध्ये काठी असणं गरजेचं आहे. त्याचा फायदा असा होईल, तुम्ही काठी जर आदळत चाललात त्यातून त्या आदळत चालला तर त्याच्यातून ते कंपन तयार होतात आणि ती दोन्ही सापाला समजते आणि साप आपला रस्ता चेंज करून घेतो थोडक्यात. तर काठी असेल तर तुमचा हा पण फायदा होईल. शक्यतो तुम्ही पायवाट सोडून चालूच नका. जर तुम्हाला चालावे लागलेच तर हा तुम्ही प्रयोग करू शकतात, याच्याने सर्पदंश टळू शकतात. तिसरं, आपण ज्यावेळेला कॅम्पिंगसाठी जातो किंवा स्टेसाठी जातो, बऱ्याच वेळेला AMK सारखा ट्रॅक आहे, अलंग मदन कुलंग, हे जे ट्रॅक आहेत हे 2 दिवसाचे ट्रॅक आहेत. ह्या ट्रॅकमध्ये आपण काळजी काय घेतली पाहिजे? एक तर आपण टेंट घेऊन जा सोबत, सगळ्यात महत्त्वाचं टेंट घेऊन जा. आपण चांगलं झोपू शकतात, आरामात आपली झोप होईल, आपल्याला थंडी पण वाजत नाही. दुसरं, आपण जर टेंट घेऊन गेलात तर आपण सगळ्यात सेफ असतो. पण टेंट लावताना काळजी काय घेतली पाहिजे आपण? तर टेंट लावताना आपण अशी काळजी घ्या की टेंट पाण्याच्या टाकीजवळ किंवा जे नैसर्गिक स्रोत असतात किंवा जे पावसाळी पाण्याचे जे स्रोत असतात जे गाड्यांवरती आपल्याला बघायला भेटतात किंवा कॅम्पिंगसाठी आपण कॅम्पिंग कुठे करतो? धरणाच्या जवळ. तर आपला टेंट जो असतो तो पाण्यापासून एक थोड्या डिस्टन्स ठेवा. त्याचा फायदा तुम्हाला असं होईल की बरेचसे साप जे आहेत ते पाण्यामध्ये असतात. जसं इरुळं, सर्वसामान्यपणे इरुळं हा जो साप आहे हा पाण्यामध्ये वास्तव्य करतो. आणि जर अतिशय जवळ जर तो टेंट लावला तर आपल्या शरीरातून पण एक ऊब निघत असते, त्यालाही ऊब चिघळत असते. किंवा आपल्या टेंटमध्ये बऱ्याच वेळेला आपण लाईट वगैरे वापरतो, मोबाईल वापरतो, तर त्या ऊब घेण्यासाठी ते आपल्या टेंटच्या अवतीभोवती किंवा टेंटच्या खाली येऊ शकतात आणि अशा वेळेला सर्पदंश होण्याची दाट शक्यता असते. ही काळजी जर तुम्ही घेतली तर ट्रॅकमध्येही तुम्हाला सर्पदंश होणार नाही आणि सापही तुमच्या घरामध्ये येणार नाही. तर महत्त्वाचा जो मुद्दा होता ह्या आपल्या चर्चासत्राचा, तर त्याच्याकडे मी आता वळतो. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की सापाबद्दल खूप साऱ्या समज, गैरसमज, अंधश्रद्धा माणसाच्या मनामध्ये आहे आणि साप तेव्हाच वाचतील जेव्हा या शंका, या अंधश्रद्धा माणसाच्या मनामधून निघून जातील. तर मित्रांनो, जेवढे मेंदू तेवढ्या शंका. आणि यामुळे होतं काय की जे आपण कधी ऐकलेलं नसतं ते आपण छातीत टोकपणे सांगत असतो आणि त्याचमुळे सापांसाठी जीव तळमळतो, तुटतो आणि पुन्हाच सापांना वाचवण्यासाठी उभा राहतो. सर्प या प्राण्याबद्दल जेवढ्या शंका माणसाच्या मनामध्ये आहेत तेवढ्या इतर कुठल्याही प्राण्याच्या बद्दल नाही. तर लोक म्हणतात की सापाच्या अंगावरती केस असतात. ऐकलं आहे तुम्ही? आपल्यातील बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. ग्रामीण भागामध्ये जे असतात राहायला त्यांनी प्रामुख्याने ऐकलं असेल की सापाच्या अंगावरती केस असतात. तर सापाच्या अंगावरती खरंच केस असतात का? तर नाही. मग हा समज कसा पसरला आहे? प्रामुख्याने तुम्हाला काय सांगेल की हा समज कसा पसरला आहे, बरोबर, आणि हा समज किती खोटा आहे आणि यात सत्य काय? तर सापाच्या अंगावरती केस नसतात. मला सांगा, मला एक प्रश्न आहे तुम्हाला. आता काही लोक काय सांगतात की माझ्या शेतामध्ये, माझ्या परसामध्ये, माझ्या घरामध्ये मी एक असा साप पाहिला होता की त्याच्या अंगावरती केस होती. आणि असा जर व्यक्ती प्रतिष्ठित असेल किंवा वयाने मोठा असेल, धडधाकट असेल, तर आपल्याला तो सांगतो आणि आपण त्याचं ते ऐकतो. का? कारण की आपणही कुठल्या सापाच्या अंगावरती केस बघितलेले नसतात आणि आपल्याकडे पर्याय नसतो. तर माझा प्रश्न असा आहे की तुमच्या नखावरती केस येतात का? आपला जो नख असतो या नखावरती केस येतात का? तर नखावरती केस येत नाही. तर आपले नख, आपले दात आणि आपले जे केस असतात हे कॅरेटिन नावाच्या प्रथिन्यांपासून बनलेले असतात. आणि सापाची जी बाह्य त्वचा असते, सापाची बाहेरची जी चमडी असते ही कॅरेटिन नावाच्या प्रोटीन्सपासून बनलेली असते. म्हणजे थोडक्यात आणि सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, त्याची बाह्य त्वचा जी असते ती प्लॅस्टिक असते. आणि प्लॅस्टिकवरती काय उगवतं का? नाही, प्लॅस्टिकवरती काहीच उगत नाही. मात्र साप काट टाकतो. साप काट टाकताना आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल की साप काट टाकतो. सापाची कातसुद्धा आपण बघितली असेल.
एक तर आपल्याला हे मान्य करायला लागेल की साप काट टाकतो, नाहीतर आपल्याला हे मान्य करायला लागेल की सापाच्या अंगावरती केस असतात. मी मान्य करतो साप काट टाकतो, कारण परवाच मी 2 साप सोडायला गेलो होतो. त्यांनी पिशवीमध्ये काट टाकली. माझ्याबरोबर माझे नवीन सहकारी मित्र होते, त्यांनाही मी ती दाखवली. आणि खरंच जर सापाच्या अंगावरती केस राहिले असते तर मला एक सांगा, त्या कातीवरती केस उगवले कसे असते? त्या कातीवरती केस उगवले कसे असते, किंवा ते केस सोडून सापाने कातिंग टाकली कशी असती? तर मग हा जो गैरसमज आहे कसा पसरला ते मी तुम्हाला सांगतो. साप काट टाकतो. जर एखादा 5 वर्षाचा जर साप असेल तर तो एका वर्षामध्ये 5 वेळेला काट टाकतो आणि 2 महिन्यातून तो एकदा काट टाकत असतो. तर काट टाकण्याची क्रिया म्हणजे काय? सापाची जी हाईट असते ती मरोस्तवर वाढत असते. त्यामुळे त्याचं शरीराची जी लांबी आहे, त्याची जी हाईट आहे ती खुंटू नये म्हणून साप काट टाकतो. दुसरं, मृत पेशींचा भाग आहे, म्हणजे सापाला जर जखम असेल तर जखम भरून काढण्यासाठी सुद्धा तो काट टाकत असतो. तर होतं काय, एखादा जर आजारी साप असेल आणि तो जर कातीवरती असेल तर काट टाकण्याची क्रिया तोंडापासून म्हणजे होटापासून तर शेपटीपर्यंत अशी होत असते. म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण आपल्या पायातून मोजा काढून जर फेकतो त्याप्रकारे सापाची काट टाकले जाते. पण साप जर आजारी असेल तर होतं काय, तर ती कात जी असते ती अखंडपणे निघत नाही, म्हणजे पूर्णपणे ती निघत नाही, ती तुकड्या तुकड्यांमध्ये निघते. आणि ते तुकड्या तुकड्यांमध्ये जेव्हा निघते तेव्हा ते काही तुकडे ते सापाच्या अंगावरती चिटकलेले असतात. आणि जेणे तुम्हाला छातीत टोकपणे सांगितलेलं असतं की मी सापाच्या अंगावरती केस पाहिलेत, तो त्या सापाला दुरून बघतो. कुठून बघतो? तो सापाला दुरून बघतो. त्याने तुम्हाला कधी सांगितलं का, साप माझ्या घरामध्ये आला होता आणि त्या सापाच्या अंगावरती सनी लिओनीसारखे खूप काळेभोर केस होते आणि त्या केसांवरती मी माझा हात फिरून बघितला आहे? असं होत नाही मित्रांनो. आणि खरंच जर सापाच्या अंगावरती केस राहिले असते तर त्याच्याकडे एक कंगवा राहिला असता आणि त्या कंगव्याने त्याचे ते केस त्याने विंचरले असते. त्याने केरिक प्लस शॅम्पूने त्याचे केस धुतले असते आणि त्याला खोबऱ्याचं तेल लावलं असतं. आणि मित्रांनो, सापाला केस नसतात. आणि जर सापाच्या अंगावर केस आहे हे मला कोणी सिद्ध करून दाखवलं तर त्याच्यासाठी माझ्याकडे 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे. किती? 1 लाख रुपयाचं. मागील 10 वर्ष झाले मी साप पकडतो आहे. आत्तापर्यंत बरेच साप पकडले आणि बरेच लोक मी असे बघितले की ते मला सांगतात की मी सापाच्या अंगावरती केस बघितले, पण आजपर्यंत हे सिद्ध कोणीच करून दाखवलं नाही. आणि इनाम पण आपला तसंच आहे. तर पुढची जी अंधश्रद्धा आहे, लोक म्हणतात की साप दूध पितो. आता पुढच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये नागपंचमीचा सण येणार आहे. तर नागपंचमीच्या सणाला आपण काय करतो? आपण नागपंचमीच्या सणाला झोके बांधतो. मग साप झोके खेळता का? नाही. मग आपण फराळाचं करतो. मग साप फराळ खातो का? नाही. मग आपण सापासाठी काय करतो? आपण सापासाठी दूध देतो. दूधच देतो ना, आपण कपडे तर त्याला देत नाही का, घे भाऊ तू कपडे घाल आमच्यासारखे. तर मग मला सांगा की साप जर दूध पितो तर तो किती जणांच्या घरी दूध पिण्यासाठी आला आहे? तर साप कधीच आपल्या घरी दूध पिण्यासाठी येत नाही. मग काय होतं, एक तर गारुडी सापाला आपल्या घरी दूध पिण्यासाठी घेऊन येतात, नाही तर आपण एखाद्या वारुळाकडे धाव घेतो. म्हणजे आपल्या घरातले जे लेडीज वर्ग असतात, लहान मुलं असतात, नागपंचमी दिवशी ते वारुळाकडे जातात आणि तिथे नागदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी, किंवा ती आपली एक संस्कृती आहे, त्या संस्कृतीनुसार आपण तो सण साजरी करतो. तर मग या दिवशी काय होतं, या दिवशी आपण त्या वारुळाच्या बाहेर एका कटोरीमध्ये दूध ठेवतो. त्या कटोरीमध्ये आपण दूध ठेवतो. आणि मला एक सांगा की आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळेला नागपंचमीचा उत्सव बघितला असेल, तर या उत्सवाला जेव्हा तुम्ही ते कटोरीत दूध ठेवता, तुम्ही किती वेळेस बघितलं आहे की तिथे नाग आला किंवा साप आला, त्याने दूध पिलं? नाही. परंतु मी जे बघितलं आहे मी तुम्हाला ते सांगतो. तर आत्तापर्यंत बऱ्याचशा नागपंचमी बघितल्या आहे आणि आईसोबत मी सुद्धा वारुळाकडे गेलो आहे. परंतु त्या दिवशी कधीच नाग आला नाही ते दूध पिण्यासाठी. हां, मात्र माझ्या गावातील कुत्रे, माझ्या गावातील मांजरी त्या दिवशी बक्कळ पार्टी करतात आणि ते सगळं दूध ते पिऊन टाकतात. हा गैरसमज कसा पसरला आहे? हा गैरसमज कसा पसरला ते मी तुम्हाला सांगतो. तर गारुडी काय करतात, ज्या वेळेला नागाचा खेळ करण्यासाठी किंवा सापाचा खेळ करण्यासाठी ते त्याला घेऊन येतात, त्याच्यापूर्वी 2 किंवा 3 महिने ते सापाला काही खायला देत नाही, त्यांना उपाशी ठेवतात.
आता 3 महिन्यापासून जो उपाशी साप असतो, जो ताणलेला साप असतो, त्याला खेळ करण्यासाठी आणल्यानंतर हा गारुडी काय सांगतो आपल्याला की सापाला दूध पिण्यासाठी पैसे द्या, आणि तो ते दूध सापाच्या समोर ठेवतो. आता ताणलेला साप काय करेल, तो ते दूध पिण्याचा प्रयत्न करतो, आणि ते बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये एक भावना निर्माण होते. एक भावनेपोटी आपण त्या गारुड्याला पैसे देतो का, तर तू त्या सापाला दूध देत जा. तर मित्रांनो, आपण कधी हा विचार केला आहे का, जे दूध सापाच्या पोटात गेल्यानंतर काय होत असेल. तर सापाच्या पोटामध्ये जर ते दूध गेलं तर सापाची जी पचनक्रिया असते, एक तर ते त्याचं अन्न नाही, सापाची जी पचनक्रिया असते तिच्यामध्ये बिघाड होतो, आणि सापाला विशिष्ट प्रकारचे रोग होतात, आजार होतात, आणि काही दिवसांनी साप मरतोसुद्धा. सापाचं दूध अन्न नसल्यामुळे त्याला ते पिता येत नाही, आणि ते पिण्याचा प्रयत्न करत असताना बऱ्याच वेळेला ते दूध त्याच्या फुफ्फुसामध्ये जातं, आणि तिथे सापाला त्रास होतो. तर अशा प्रकारे साप दूध पित नाही. मला सांगा, आपल्या घरामध्ये कधी आपण बघितलं आहे की भांड्यामध्ये येऊन सापाने दूध पिलं आहे? नाही, तसं होत नाही. आणि जर तुम्हाला खरंच काही द्यायचं असेल नागपंचमीला, तर तुम्ही सापाला उंदीर द्या, सापाला बेडूक द्या, त्याला ते आवडेल, कारण की त्याचं ते अन्न आहे आणि तो ते आवडीने खाईल. पुढे काही लोक म्हणतात की ग्रामीण भागामध्ये बहुतेक की म्हशीच्या पायाला साप विळखा घालतो असं म्हणतात. म्हशीच्या पायाला धामण साप विळखा घालतो आणि म्हशीच्या स्तनातून दूध पितो. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की हा जो गैरसमज आहे हा कसा पसरला आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं की म्हैस जी असते, म्हणजे दुभती जनावरं जी असतात, यांच्या दुधामधून एक तर रक्तभिसरित दूध किंवा पू विसळीत दूध येत असतं. तर याला दगडी आजार असं म्हणतात. तर हा आजार होतो कसा, तर ज्या वेळेला जनावराला आपण पाणवतो किंवा जनावराचं आपण दूध काढतो आणि जनावर खाली बसतं, तर अशा वेळेला जनावराला संसर्ग होतो. त्याच्या दुधाच्या ज्या नलिका असतात त्याच्यामधून संसर्ग होतो, आणि संसर्ग झाल्यामुळे त्याचे जे संसर्ग झालेले जे जीवाणू असतात ते आतील भागाला चावत असतात, आणि त्यामुळे तिथली जी काच असते ती कडक बनते. बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये गाठ तयार होते, आणि या गाठमुळे ती गाठ झाल्यामुळे तिथे जखम तयार होते, आणि त्या जखमीमुळे सतत रक्तस्राव होत असतो. त्यामुळे दुधामध्ये बऱ्याच वेळेला रक्त बघायला भेटतं आपल्याला, किंवा पूसुद्धा बघायला भेटतो. तर मग असं घडल्यानंतर मग आपण काय करतो, आपण शेजारच्याला विचारतो. आपण डॉक्टरकडे जातो का, कारण की पशुवैद्यकीय असा एक उपचार आहे की जनावरांना काही झाले तर आपण तिकडे गेलो तर आपल्याला ते योग्य सल्ला देतात, किंवा ते आपल्याला असं काही सांगत नाही. तर आपण शेजारच्याला विचारतो. मग शेजारचा आपल्याला काय सांगतो की जर म्हशीचं दूध साप पिऊन गेलं असं म्हणतो. आता ॲक्च्युअली त्याने कधी बघितलं नसतं, पण त्याने ऐकलेलं असतं, आणि आपणही त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो. आपण काय करतो, मग ते म्हशीचं दूध काढतो आणि वारुळाजवळ घेऊन जातो, आणि नागदेवतेचा कोप झाला असं समजतो, आणि नागदेवतेला प्रार्थना करतो की माझ्या म्हशीचं दूध हे बरं होऊ दे. अशा प्रकारे ही अंधश्रद्धा पसरली आहे. आणि वास्तव्यात काय होतं, तर कोणी बघितलेलं नाही आजपर्यंत की म्हशीच्या पायाला विळखा घातला आहे आणि ते दूध पिलं आहे. तर सापाची तोंडाची जी रचना आहे, त्याच्या तोंडामध्ये जीभ असते, आणि ती जीभ जी आहे ती दुभागलेली असते. तर ती दुभागलेली यासाठी आहे की हवेमधले गंधरेणू, दोन्ही भागातील हवेमधले गंधरेणू, तर ते त्याला पकडून त्याचं जे जीभ असते ती जीभ आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर त्याच्या नाकाच्या वरती, म्हणजे नाकपुड्याच्या पाठीमागे जेकब्सन ऑर्गन नावाचा एक अवयव असतो. हवेतले गंधरेणू तो पकडतो आणि त्याला देतो, आणि तो जेकब्सन ऑर्गन नावाचा जो अवयव असतो तो मेंदूपर्यंत ते पोचत असतो, आणि त्याला समोर काय आहे ते समजतं, किंवा त्याचं भक्ष्य त्याला समजतं. ही जी जीभ आहे ही दूध पिण्यासाठी नाही आहे, म्हणजे कुठली वस्तू चोखून घेण्यासाठी नाही आहे. अतिशय नाजूक असते ती, आणि स्तनातून ते जिभीने ते दूध चोखण्याचं जे आपण कार्य म्हणतो, किंवा दूध पिऊन गेला म्हणतो आपण साप. तर मित्रांनो, मला सांगा, म्हैस पाणवणं एवढं सोपं आहे का? ज्याला म्हैस पाणवणं येत नाही, धडधाकड जरी असेल, ज्याला म्हैस पाणवणं येत नाही तो म्हैस पाणू शकत नाही, तर मग धामण साप हा म्हैस पाणवणं शिकला कुठून? त्याचप्रमाणे आत्तापर्यंत मी बरेच धामण साप पकडलेत. धामण सापामध्ये जर एवढी ताकद असते की ती म्हशीच्या पायाला विळखा घालेल, तर मग आजपर्यंत माझ्या पायाला विळखा का नाही घातला? माझ्यापेक्षा तर म्हशीची ताकद माझ्यापेक्षा काहीच पटीने जास्त आहे, मग तिने तो विळखा तोडून टाकला असता. तर आत्तापर्यंत 30% मला धामण सापाबद्दलचे फोन येतात की आमच्या घरामध्ये धामण साप आला आहे, तो पकडण्यासाठी या. तर बऱ्याच वेळेला ते धामण सापाने उंदीर खाल्लेला असतात, बेडूक खाल्लेला असतो.
उंदीर खाल्लेला मी बघितला आहे, बेडूक खाल्लेला मी बघितला आहे, परंतु 10 वर्षामध्ये मला एकसुद्धा फोन असा आला नाही की तुम्ही लवकर या, माझ्या गोठ्यामध्ये, माझ्या जनावराच्या गोठ्यामध्ये धामण साप आला आहे आणि त्याने माझ्या म्हशीच्या पायाला विळखा घातला आहे, वेढा घातला आहे आणि तो दूध पितो आहे. म्हणजे निव्वळ खोटं. म्हणजे अशा प्रकारे धामण साप हा म्हशीच्या पायाला विळखा घालत नाही, तो एक प्रकारचा दगडी आजार असतो. तर दगडी आजारामुळे हा जो गैरसमज आहे तो पसरला आहे. जर असा आजार झाला तर त्याला तुम्ही वैद्यकीय सेवेमध्ये जा आणि तुमचे जे जनावर असेल ते बरं होईल. पुढचं जे आहे की धामण सापाबद्दल अजून बरेचसे गैरसमज आहे, पण मुख्य मी तुम्हाला 3च सांगेल की म्हशीची आणि धामणीची जर पाण्यामध्ये नजरानजर झाली, म्हणजे नजरानजर म्हणतो आहे मी तुम्हाला, जर ही नजरानजर झाली तर म्हैस मरते म्हणतात. आता धामण सापाची आणि म्हैस सापाची पाण्यामध्ये नजर झाली तर म्हैस मरते म्हणतात. तर मग असं काय होतं, त्याचा मी शोध घेतला. तर मी मान्य केलं मी नाही का म्हैस मरते. मग मी केलं काय, मी सांगितलं तुमची म्हैस आणि माझा धामण साप, आपण त्याला पाण्यात घेऊन जाऊ, तिथं आपण नजरानजर करू त्याची, आणि ती नजरानजर केल्यानंतर जर तुमची म्हैस मेली तर तुम्हाला मी 2 म्हशी देईल, आणि तुमची म्हैस जर मेली नाही तर मी तुमची म्हैस घेऊन जाईल. आजपर्यंत असं मला कोणीच भेटलं नाही की तो म्हणाला की बॉस चला आपण जाऊ आणि करूया. हा पण इथे शास्त्रीयाला काहीच आधार नाही आहे, तसं काही होत नाही. तिसरं की धामण साप जो आहे तो रिंग करतो आणि तो आपल्या पाठीमागे धावतो असं म्हणतात. तर मित्रांनो, तुम्ही सायकल बघितली असेल तर सायकलीला जी रिंग असते किंवा जे चाक असतं, ते चाक फिरतं कसं, त्याला पायंडेल असतात. ते स्थिर उभं कसं असतं, त्याला पाईप असतात, कॅरियर असते, त्यामुळे त्याला एक बेस मिळतो. धामण सापाला तसा कुठलाच बेस नाही. मान्य केलं त्याने, रिंग जरी केली पण त्याला गती घेण्यासाठी पायंडेल तरी नाही. आता तो जर उतारावरती असेल तर तो गती घेऊ शकतो, पण अशा वेळेला जर समोर माणूस असेल आणि मागे धामण साप असेल तर माणूस विशिष्ट गतीनंतरसुद्धा त्याची तो दिशा ठरवू शकतो त्याला कुठे जायचं आहे. परंतु धामण सापाने जर गती घेतली तर त्याला ब्रेकसुद्धा नाही, तर दिशाही ठरवू शकणार नाही. म्हणजे माणूस जाईल दक्षिणेला आणि धामण साप जाईल हा उत्तरेला. तर अशा प्रकारे हा समज जो आहे हा सुद्धा इथे खोटा आहे. तसेच सापाबद्दलचा अजून पुढचा एक गैरसमज आहे की साप हा डूब धरतो. लोक म्हणतात की साप हा डूब धरतो, किंवा 2 सापांपैकी एक साप जर मारला दुसरा साप हा बदला घेतो. तर बहुतेक हे जे समज आहेत हे सिरियल, पिक्चर यातूनच ते आलेत. तर ह्या गोष्टी आपण तिथपर्यंतच मर्यादित ठेवल्या पाहिजे. परंतु हा समज कसा पसरला आहे समाजामध्ये, तर बऱ्याच वेळेला ज्या वेळेला सापाची मादी ही जर मिलन काळामध्ये, म्हणजे त्यांचं जे त्यांचं प्रणय क्रीडांगणाचा जो काळ असतो, प्रजननाचा त्यांचा जो काळ असतो, या काळामध्ये त्यांची जी मादी असते सापांची, ही तिच्या शरीरातून एक विशिष्ट तरळ सोडत असते. म्हणजे एक विशिष्ट द्रवपदार्थामध्ये ते रसायन सोडत असते बाहेर, आणि ते रासायनाचे जे गंधरेणू असतात ते हवेमध्ये 1 किलोमीटरपर्यंत पसरतात. आणि 1 किलोमीटरच्या अंतरावरती जेवढेही नर असतील स्वजातीचे, हे सर्व त्या मादीकडे ॲट्रॅक्ट होतात. त्या मादीच्या त्या गंधरेणूच्या वासन त्या मादीजवळती येत असतात. आणि अशा वेळेला जर जुळंपैकी आपण एक साप जर मारला आणि ती जर मादी असेल तर त्या जागेवरती त्या मादीचं रक्त साडलेलं असतं, आणि त्या रक्तामध्ये तो स्राव असतो. ज्या हत्याराने आपण त्या सापाला मारलेलं असतं, त्या मादीला मारलेलं असतं, ते हत्यार आपण बहुतेक आपल्या घरी घेऊन येतो, आणि त्यालासुद्धा ते रक्त लागलेलं असतं. म्हणून वारंवार तिथे साप येत असतात. ते कशासाठी येत असतात, ते मिलनासाठी येत असतात. आणि बऱ्याच वेळेला सापांची आपल्याला ओळख नसते, आणि स्वजातीचे 2 साप जर आपल्या डोळ्यासमोर ठेवले तर आपल्याला त्यातला फरकही करता येत नाही, ते बहुतेक सारखे दिसतात. म्हणून हा जो समज आहे हा समाजामध्ये पसरला आहे. पुढं तुम्ही ऐकलं असेल की बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की साप पुंगीच्या तालावर डोलतो म्हणतात. साप पुंगीच्या तालावरती डोलतो म्हणतात. तर हा समज कसा पसरला समाजामध्ये, तुम्ही नगीना पिक्चर बघितला आहे नगीना. तर नगीना पिक्चरमध्ये अमरीश पुरी काय करतो, अमरीश पुरी त्याची पुंगी वाजवतो, आणि त्या पुंगीवरती श्रीदेवी डान्स करते. आता अमरीश पुरी आपल्यामध्ये नाही आणि श्रीदेवी आपल्यामध्ये नाही, परंतु त्यांच्या त्या पुंगीमध्ये जी धून होती तिचा प्रभाव बघा आज पण किती आहे. गावाकडे डीजेवरती ती धून लावली जाते, आणि गावातले तरुण पोरं जे असतात नागिनच्या त्या धूनवरती लोळून लोळून नाचतात. आणि बऱ्याचशा लोकांनी साप त्यावरती नाचलेला बघितलं असेल, आणि बऱ्याचशा लोकांनी टी व्हीमध्ये बघितलं असेल, पण जे पोरं लोळून लोळून नाचतात ते तुम्ही नक्की बघितलं असेल. म्हणजे किती प्रभाव आहे बघा. आता मस्करीचा भाग झाला, पण होतं काय मी सांगतो तुम्हाला. तर गारुडी काय करतात, गारुडी ज्यावेळेला खेळ करायला आणतात त्यावेळेला ती पुंगी जी असते त्याची स्थिर ठेवत नाही, ते सारखं असे हलवत असतात. तर साप काय करतो, सापाचा जन्मता गुणधर्म काय,
की त्याचा भक्ष्य आणि त्याचा शत्रू हे दोघी हालचाल करणार आहेत. म्हणून हालचाल करणारी वस्तू त्याला दिसली का त्याचं लक्ष तिकडे केंद्रित होत असतं. तर ती पुंगी जी असते ती हलणारी असते, ती हलवत असते. त्यामुळे ती पुंगी इकडे गेली का साप इकडे हलेल, ती पुंगी इकडे गेली का तो साप तिकडे हलेल. मग मला सांगा, त्या पुंगीच्या ऐवजी त्या गारुड्याने त्याची लुंगी जरी हलवली तरी तो साप त्या लुंगीच्या दिशेने हलेल. तिची पुंगी आहे ती पुंगी, त्या पुंगीतलं संगीत न वाजवता ती पुंगी मी हलवून फक्त तुम्हाला सापाला डोलताना दाखवेल. परंतु त्या पुंगी जी आहे तिचं संगीत वाजून ती पुंगी स्थिर ठेवून मला जर कोणी सापाला डोलून दाखवलं तर आपल्याकडे 1,00,000 रुपयाचं बक्षीस आहे. बघा, बक्षीस जिंकणं खूप सोपं आहे, तुम्ही कमवू शकतात. मला तसं दाखवा. पुढे बरेच लोक म्हणतात की गरोदर स्त्री जी असते तिने जर सापाला बघितलं तर साप आंधळ होतं असे म्हणतात. किंवा जन्माला येणारं जे मुलं असतं ते सापासारखी अशी जीभ काढतं म्हणतं बाहेर. तर उदाहरण माझ्या घरचंच देईल मी. ज्यांनी मला साप पकडायला शिकवलं, दीपक गुडेराव. तर त्यांचे जे वाईफ आहेत त्यासुद्धा सर्पमित्रच आहेत, त्या पण साप पकडतात. त्यांच्या लग्नानंतर त्यांनी जवळजवळ आता एक 15 वर्ष होऊन ते साप पकडत आहेत. आणि त्यांच्या बाळपणामध्ये त्यांनी निव्वळ साप बघितला नाही तर त्यांनी एकूण 27 साप पकडलेत आणि कुठलाही साप हा आंधळा झाला नाही. आज त्यांचा जो मुलगा आहे हा 11 वर्षाचा आहे आणि त्याची जीभ आहे ती सापासारखी बाहेरसुद्धा येत नाही. पुढे बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की रातराणीच्या फुलांचा सापाला वास येतो किंवा केवड्याच्या मनामध्ये साप ते केवड्याच्या फुलांचा वास घेण्यासाठी येतं असे म्हणतात. तर केवड्याचं बन जे असतं ते काटेरी असतं प्रामुख्याने, किंवा रातराणीची जी फुलं असतात किंवा केवड्याच्या मनामध्ये जे केवड्याचे कणीस येतं तर ते कणीस खाण्यासाठी तिथे उंदीर येत असतात आणि त्या उंदरांना खाण्यासाठी प्रामुख्याने तिथे साप येत असतात. आणि काटेरी बन असल्यामुळे तिथलं जे वातावरण असतं त्या सापासाठी अनुकूल असतं, तिथे त्याची जीवाला भीती नसते, त्याच्यामुळे साप तिथे आपल्याला बघायला भेटतात. तर काही ठिकाणी असं म्हणतात की सर्पदंशानंतर तिथे जर कोंबडीचं गुद्ददार लावलं, म्हणजेच कोंबडीची जी विष्ट करण्याची जागा आहे ती जर लावली तर सापाचं विष जे आहे ते उतरतं. परंतु मित्रांनो, त्याला कुठला शास्त्रीय त्याला आधार नाही. असं करत असताना आपण त्या कोंबडीला दाबून ठेवलेलं असतं आणि बऱ्याच वेळेला कोंबडीला दाबून ठेवल्यामुळे ती कोंबडी मरण्याची शक्यता असते. म्हणजे इथे आपलं नुकसान होईल, फायदा तर आपल्याला काही होणार नाही. तर मित्रांनो, धामण साप जो आहे, धामण सापाबद्दल मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. तर धामण साप हा असा साप आहे की हा बिनविषारी साप आहे आणि त्याला रॅट स्नेक असं म्हणतात. तर रॅट स्नेक त्याला का म्हणतात, तर हा धामण साप काय करतो, हा त्याच्या आयुष्यामध्ये, म्हणजे त्याचं आयुष्य काहीतरी 12-14 वर्ष तो जगत असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये तो 1,60,000 उंदरांना खातो. म्हणजे प्रामुख्याने त्याचं जे भक्ष्य आहे ते उंदीर आहे, त्यामुळे त्याला रॅट स्नेक असं म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि उंदरांचा जर आपण अभ्यास केला तर उंदरांची एक जोडी वर्षाकाठी 700 पिल्लांना जन्म देते. म्हणजे बघा, उंदरांची जी वाढती संख्या आहे त्यांचा प्रजनन काल आहे अतिशय गतिशील आहे. आणि उंदीर काय करतात, तर उंदीर आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घरामध्ये सर्वत्र 28% धान्याचं नुकसान करत असतात, पिकांचं नुकसान करतात, पिकांना ते कुरतरून टाकतात. आणि या उंदरांच्या वाढत्या संख्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काय करतो, आपण विशिष्ट औषधं त्यांना देत असतो. परंतु हे उंदीर जे असतात त्यांची एक पिढी जर ते औषध खाऊन मेली, त्यांची एनर्जी पिढी असते, त्याची शारीरिक क्षमता अशी बनते की ते औषधसुद्धा ते पचवून घेते. आणि वारंवार आपण तेच औषध त्यांना देत असतो, त्यामुळे त्यांना काही होत नाही आणि त्यांची जी वाढती संख्या ती अजून वाढत चालते. बघा, धामण साप हा बिनविषारी आहे. तो काय करतो, तो या उंदरांच्या बिळात जाऊन त्यांना फस्त करत असतो. म्हणजे धामण साप आपल्याकडनं 1 रुपयासुद्धा घेत नाही, बिनपगारी फुल अधिकारी हा हेतू तो त्याच्या डोळ्यासमोर ठेवतो आणि उंदरांना फस्त करत चालतो. तो विषारी नाही, तो तुमच्या जनावराला चावला किंवा तो तुम्हाला चावला किंवा तुमच्या मुलाला चावला किंवा तुमच्या समाजामध्ये कोणालाही चावला तर काही होत नाही. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा साप आहे तो. तर कृपया त्याला कोणी मारू नका. बऱ्याच वेळेला आफ्रिकेमध्ये काही देश आहेत, म्हणजे आफ्रिका खंडामध्ये काही देश आहेत, तर तिथं धामण साप जो आहे त्याला फार्म हाऊसमध्ये पाळतात, त्याला शेतामध्ये पाळतात यासाठी की तो उंदीर खातो, तो बिनविषारी आहेत, बरोबर. तो चावला तर काही होत नाही. आणि हे जे आहे हे आम्ही आपल्या शेतकऱ्यांना पडून देण्याचा प्रयत्न करतो. आणि आज खरंच जनजागृती खूप चांगली होते समाजामध्ये की शेतकरी वर्ग आम्हाला सांगतो आहे की आमच्या शेतामध्ये तुम्ही धामण साप सोडायला आणा, आणि आम्ही काही साप सोडलेसुद्धा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही समज आणि गैरसमज माणसाच्या मनात आहेत. माझ्याकडे जे मुख्य गैरसमज होते मी ते घालवण्याचा प्रयत्न केला. तसंच आता महत्त्वाचा मुद्दा, शेवटचा मुद्दा,
तर सर्पदंश आणि त्यावर प्राथमिक उपचार. तर सर्वप्रथम साप चावल्यानंतर आपण काय काळजी घ्यायची मी तुम्हाला ते सांगेल. आपण सर्व गोष्टी केल्या. आपण साप आपल्या घरात येऊ नये म्हणून आपण काळजी घेतली, सर्पदंश होऊ नये म्हणून सुद्धा आपण काळजी घेतली. आता महत्त्वाचं काय की सर्पदंश झाले तर मग आपण काय केलं पाहिजे. सर्पदंश ज्या व्यक्तीस होतो आहे त्या व्यक्तीला सर्वात पहिले तुम्ही मानसिकरित्या धीर द्या. मानसिकरित्या जर तुम्ही त्याला धीर दिला तर होईल काय तर तो घाबरणार नाही. बहुतेक वेळा चावलेला साप हा बिनविषारी असतो, त्यामुळे त्याला जर तुम्ही मानसिकरित्या जर धीर दिला तर तो घाबरणार नाही. दुसरं की त्याला तुम्ही पळवू नका. तुम्ही जर त्याला पळवलं तर त्याचं हृदय जे आहे त्याचे जे ठोके आहे ते अनियमित होतील आणि ते अनियमित ठोके झाल्यामुळे रक्ताची जी क्रिया आहे भिसळण्याची, रक्तभिसरण क्रिया जिला आपण म्हणतो ती जोराने होऊ लागेल आणि त्याच्यामुळं रक्तामध्ये जे गेलेले विष आहे ते शरीरामध्ये जोराने पसरेल. तिसरं की त्याला तुम्ही तो जिथे असेल तिथे एखादं वाहन घेऊन या. तिथे तुम्ही जर त्या वाहन घेऊन आला आणि त्याला जर बसवलं तर तुम्ही त्याला व्यवस्थित डॉक्टरांपर्यंत घेऊन जाऊ शकतात. प्रामुख्याने आवळपट्टी बांधणं म्हणजे एखाद्या दोरीने बांधणं सर्पदंशाच्या काही ठिकाणावरती किंवा ब्लेड पाण्याने रेगा घेणं हा जो प्रयोग आहे हा फारसा उपयोग येत नाही. त्याच्यामुळे तो प्रयोग करण्याच्या भानगडीत पडू नका. होतं काय जर चावलेला साप जर घोणस किंवा फुरसे असेल, प्रामुख्याने घोणस जर असेल तर घोणस सापाचं जे विष आहे ते आहे हिमोटॉक्सिक, म्हणजे रक्तावरती ते परिणाम करतं. त्याचप्रमाणे आपल्या जे पेशीज असतात त्या ब्लास्ट करण्याचं ते काम करतं. उदाहरणार्थ जर माझ्या बोटाला इथे धामसाप चावला आहे, आवळपट्टी किंवा एखादा फडकं मी इथे बांधलं आहे कपडा, तर आपण काय करतो भीतीपोटी खूप जोराने तो बांधतो एकदम कचकटून, म्हणजे इथलं जे रक्त आहे ते इकडे आलंच नाही पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं याचं जे विषयाची क्रिया काय आहे ते ब्लास्ट करत चालतं, म्हणजे एक प्रकारे ॲसिडसारखं ते कार्य करतं आणि हाडकांनासुद्धा ते गळून टाकण्याचं कार्य करू शकतं जर जास्त वेळ झाला तर रक्त जे आहे ते रक्तभिसरणाची क्रियेकडे थांबून जाते आणि वरचा जो भाग आहे हळूहळू तो निकामी होत जातो आणि नंतर त्याच्यावरती ज्यावेळी उपचार घेतो आपण त्यावेळी शस्त्रक्रिया करून तो भाग काढून टाकावा लागतो. म्हणजे एक छोट्या चुकीमुळे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण जे आवळपट्टी बांधतो कचकटून त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला अशा गोष्टींना सामोरं जावं लागेल. त्यामुळे आवळपट्टीची जी पद्धत आहे ती एवढी फारशी उपयोगात नाही आणि ते आपण बांधणं टाळावं. दुसरं की आपण जे ब्लेड पाण्याने कापा घेतो किंवा कापतो आपण ब्लेड पाण्याने जखमी जिथे सर्पदंश झाला आहे तिथे आपण म्हणतो की रक्त बाहेर जाईल त्यासोबत विषसुद्धा बाहेर जाईल. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की विषविषारी साप चावलेला असतो किंवा विषारी साप चावूनसुद्धा तो विष सोडत नाही. त्याला ड्राय बाईट असं म्हणतात, कोरडा बाईट आपण त्याला म्हणतो. तर अशा वेळेला विष तेवढं विष आपल्या शरीरात गेलं नसतं आणि आपण जर तिथे ब्लेड पाणी जर चीर घेतली तर बऱ्याच वेळेला आपली तिथली जी नस असते ती कापले जाण्याचा संभव असतो आणि ती कापल्या गेल्यामुळे होईल काय की रक्तस्राव जास्त बाहेर होऊन आपण मरू शकतो किंवा सदर व्यक्ती दगावू शकते. तर मला एक प्रश्न आलेला आहे. तर म्हणतात की मंत्राने सापाचं विष उतरतं का, किंवा आपलं मंदिरामध्ये जर नेलं तर मंदिरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला नेलं तर तिथे सापाचं विष उतरतं का. आता हे दोघी जे समज आहे किंवा गैरसमज आहे हे सध्या तरी आता होत नाही. खेड्यापाड्यामध्ये पण आता बऱ्यापैकी जनजागृती होते. माझ्यासारखे काही सर्पमित्र तिथे कार्यक्रम घेतात, अवेअरनेस प्रोग्राम वगैरे. पण पूर्वी हे व्हायचं. तर हे समज पसरले कसे समाजामध्ये, तर तुम्ही टी व्हीमध्ये एखादा पिक्चर बघितला असेल त्याच्यामध्ये एक गाणं चालू असतं आणि त्या गाण्यामध्ये हिरो आणि हिरोईन डान्स करत असतात आणि अचानक त्या हिरोईनला साप चावतो. ती हिरोईन जमिनीवरती कोसळून खाली पडते, ती जमिनीवरती पाय घासायला लागते, बऱ्याच वेळा तिच्या तोंडातून फेस येतो. मग अशा वेळेला तो हिरो काय करतो, तो हिरो बघतो की आजूबाजूला कुठे हॉस्पिटल नाही, दवाखाना नाही, मग करायचं काय. मग तो हिरो त्या हिरोईनीला मंदिरात घेऊन जातो आणि मुख्य तो कोणत्या मंदिरामध्ये येतो, महादेवाच्या. मग त्याचं कारण काय तर महादेवाच्या गळ्याच्या होती नाग हे म्हणतात. अशा वेळेला त्या हिरोईनीला मंदिरात नेलं जातं, तिथे ठेवलं जातं. मग तो हिरो प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, हे शंकरा, हे महादेवा, एकूण तर एक हिरोईन आहे माझी या पिक्चराची, लवकर पिक्चर मला भेटत नाही, माझ्या हिरोईनीला बरं कर आणि माझा पिक्चर लवकर चालू होऊ दे. बघा होतं काय, मग एक स्पेशल नाग येतो, स्पेशल नाग. मग स्पेशल नाग मी त्याला काय म्हणतो तुम्हाला समजेल. तो नाग येतो आणि ज्या ठिकाणी तो त्या हिरोईनीला दंश केलं असतं तिथून तो ते सगळं विष चोखून घेतो. मी तुम्हाला सांगितलं साप कुठली गोष्ट चोखू शकत नाही आणि खरं जर सापाला चोखता आलं असतं तर त्याने प्रामुख्याने त्याचं भक्ष्य पहिले चोखून बारीक केलं असतं, नंतर त्याने ते गिळलं असतं, म्हणजे त्याला पाचनक्रिया करण्यासाठी चांगला फायदा झाला असता. तर अशा वेळेला ती हिरोईनसुद्धा लगेच उठते
ज्या हिरोईनला सर्पदंश झाला असता तर तिला काही हप्ते किंवा काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढावे लागले असते, पण ती हिरोईन लगेच उठते. म्हणजे असा हा जो समज आहे की मंदिरामध्ये जर नेलं तर बऱ्याच वेळेला सर्पदंश ठीक होऊ शकतो. तसं होत नाही, ते पिक्चरपर्यंतच मर्यादित ठेवा. दुसरं की मंत्राने विष उतरतं का, तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याकडे मी तुम्हाला सांगितलं प्रामुख्याने फक्त 4 साप विषारी आहे. म्हणजे आपल्याकडे 70% साप जे आहेत ते बिनविषारी आहेत. म्हणजे बिनविषारी साप चावला तरी काय होत नाही. दुसरं ते 30% साप आहे ते विषारी आहेत. ते चावल्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळेला ते विष आपल्या शरीरामध्ये सोडत नाही. त्याचं कारण काय, तर सापाला जे विषाचा जो फायदा होतो तो भक्ष्य पकडण्यासाठी किंवा भक्ष्य पकडल्यानंतर ते पचवण्यासाठी, म्हणजे ज्या प्रकारे आपली लाळ कार्य करते त्या प्रकारे सापाचं विष कार्य करत असतं. आणि ते आपल्याला चावण्यासाठी नाही आहे किंवा आपल्याला मारण्यासाठी नाही आहे. त्याचा प्रयोग जर आपल्याला मारण्यासाठी असता तर झालं काय असतं, आत्तापर्यंत देशामध्ये खूप सारे विषारी साप आहेत म्हणजे सर्व पृथ्वीतलावरती. तर त्यांनी ठरवलं तर ते आपल्याला एका दिवसामध्ये सुद्धा संपवू शकतात, परंतु त्याचं करत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बऱ्याच वेळेला साप चावूनसुद्धा तो आपल्या शरीरामध्ये विष सोडत नाही. आणि अशा वेळेला जर आपण मंत्रिकाकडे गेलो आणि त्याने आपल्यावरती मंत्र जर मारले आणि आपण जर बरं झालो, तेव्हा आपण काय करतो, आपण आपल्या तोंडाने सांगतो की मी मंत्रिकाकडे गेलो होतो, मला साप चावला होता, मला नाक चावला होता आणि आज मी जिवंत आहे. मग आपण ती ॲडव्हर्टाईज जी आहे किंवा त्या मंत्र्याची पब्लिसिटी जी आहे ती आपण आपल्या तोंडाने करत असतो, बरोबर. असा हा जो गैरसमज आहे हा पसरला जातो. तर विषाने किंवा तुम्ही मंदिरात जर सदर व्यक्तीला घेऊन गेले ज्याला सर्पदंश झाला आहे तर काही होणार नाही किंवा त्या व्यक्तीची डेथसुद्धा होऊ शकते. जर खरंच जर त्याला विषारी साप चावला आहे आणि त्याने जर तेवढी मात्रा आपल्या शरीरात सोडली तर त्या व्यक्तीची डेथ होऊ शकते. त्यामुळे आपल्याला करायचं काय की सर्प चावल्यानंतर सापाच्या विषयावरती जे परिणाम करतं म्हणजे अँटिक स्नेक व्हॅनम त्याला म्हणतात, सर्प प्रतिविष, हे एक मात्र त्यावरती उपाय आहे. आणि ते इंजेक्शन आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध असतात, ग्रामीण रुग्णालयामध्ये ते उपलब्ध असतात. आणि सर्वप्रथम सर्पदंश जर झाला तर आपल्याला काळजी हीच घ्यायची आहे, जे मी तुम्हाला प्राथमिक उपचार सांगितले प्राथमिक उपचार तुम्ही करा. त्यानंतर महत्त्वाचं की सर्पदंशानंतर आपण प्राथमिक उपचार तर केले, पण त्या मधल्या काळामध्ये म्हणजे तिथून आपण आपल्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला ज्याला सर्पदंश झाला आहे त्याला आपण ज्या वेळेला डॉक्टरकडे घेऊन जातो तो मधला काळ जो असतो, या काळामध्ये काही सिम्पटम्स त्यावर दिसतात आपल्याला सर्पदंशानंतर. म्हणजे सर्पदंशानंतर आपण सिम्पटम्स जे म्हणतो आपण ते आपल्याला ते दिसून येतात, लक्षणं. तर ते काय आहे ते तुम्ही समजून घ्या. ते तुम्हाला समजले तर तुम्हाला त्यावेळेला म्हणजे एखाद्या वेळेला सर्पदंश झाला आणि त्या व्यक्तीसोबत जर तुम्ही असाल तर तुम्ही ते समजून घेऊ शकतात आणि तुम्ही ते डॉक्टरांना सांगू शकतात. त्याचा नक्कीच डॉक्टरांना फायदा होईल. तर ते काय, तर विषारी सर्पदंश ज्या वेळेला होतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला जखमेवरती सूज येते. जखम जी आहे ती काळी किंवा निळी पडते. श्वास घ्यायला फारसा त्रास होतो. डोळ्याच्या ज्या बावल्या असतात त्या आकस्मित पावतात आणि आपल्याला झोप येते. बऱ्याच वेळेला चक्कर येते, मळमळ होते, उलटीसुद्धा होते. बऱ्याच वेळेला घोणस किंवा फुरशा साप जो आहे तो चावल्यानंतर लघवीतून, नाकातून, कानातून, डोळ्यातून इथून रक्ताला बाहेर येता येईल अशा ठिकाणावरून रक्त बाहेरसुद्धा येतं. तर हे सिम्पटम्स आहेत विषारी सापाचे, हे लक्षात ठेवा. आणि असं कधी प्रसंग घडू नये, पण घडला तर तुम्हाला ही गोष्टी कामं येतील. पुढे जाताना मी तुम्हाला एकच सांगेल सगळ्यात महत्त्वाचं की साप आपण का मारावे नाहीत. साप तुम्ही यासाठी मारू नका. सगळ्यात महत्त्वाचं की तो शेतकऱ्याचा मित्र आहे. मी तुम्हाला धामण सापाचं उदाहरण दिलं की तो उंदरं खातो, आपल्याकडनं 1 रुपयाचा मोबदला घेत नाही आणि त्याचं कार्य तो करत असतो, त्यामुळे सापाला मारू नये. दुसरं की नागाला आपण देव मानतो, त्याची नागपंचमीला आपण पूजा करतो. आपल्या भारतामध्ये नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये जर ख्रिश्चन धर्म सोडला तर इतर सर्व धर्माचे जे लोक आहेत ते नागाची पूजा करतात. त्यामुळे नागाला आपण मारू नये. आपण जर नागाला मारतो आहे म्हणजे आपण देवाला मारतो आहे. तिसरं, नागाला आपण यासाठी मारू नये किंवा सापाला आपण यासाठी मारू नये की त्यांचं जे विष आहे त्याच्यापासून सर्पप्रतिविष बनतं म्हणजे अँटी स्नेक व्हॅनम. त्याचबरोबर अनेक आजार आहेत, जसं कर्करोग झाला, असे बरेचसे आजार आहेत त्याच्यावरती त्या विषयाचा प्रयोग करून त्यावरती औषध तयार होतात. आणि मित्रांनो, हे जे चाकुरीबंद जगणं आहे म्हणजे सापाबद्दलच्या ज्या गैरसमज आपण आपल्या मनात आहे ते पुढच्या पिढीवर आपण देतो आहे आणि ती पुढची पिढी त्यांच्या पुढच्या पिढीकडे देते. तर तसं करू नका. मी तुम्हाला जे सांगितलं आहे तुम्ही ते समजून घ्या. महत्त्वाचं सापांबद्दलच्या गैरसमज ज्या होत्या ते मी सांगण्याचा थोडक्यात तुम्हाला प्रयत्न केला आहे. पुढे पण तुम्हाला काही गैरसमज असतील तर तुम्ही मला पर्सनलवरती तुम्ही मला फोन करू शकतात. ते शंका मी तुमच्या मनातल्या काढण्याचा प्रयत्न करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की साप जर तुमच्या घरामध्ये आला तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. आपण सर्व काळजी घेतली, पण तुमच्या घरात साप आला तर आपण काय केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या एरियामध्ये तुमच्या परिसरामध्ये जो जाणकार सर्पमित्र असेल,
जो जाणकार सर्पमित्र असेल, ज्याचं कार्य चांगलं आहे, अशा सर्पमित्राचा आपल्याकडे नंबर ठेवा. साप तुमच्या घरात आला तर सर्वप्रथम त्याला तुम्ही फोन करा. तो तुम्हाला सांगेल ते फॉलो करा. म्हणजे थोडक्यात त्यांनी तुम्हाला सांगितलं की सापावरती दुरून लक्ष ठेवा. म्हणजे साप कुठल्या दिशेला जातो ते तुम्ही बघा. तुम्हाला ते बघायचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला तो सर्पमित्र तुमच्या घरी येईल, साप त्या दिशेला गेला आहे त्याला दुरून दाखवा की साप या दिशेला गेला आहे. यामुळे होईल काय की सापाला तुम्ही पकडून द्याल आणि सापाची हत्या होणार नाही. तर धन्यवाद मित्रांनो, सर्वांनी आपला वेळ दिला आणि ज्यांनी मला ही संधी दिली त्यांचे मी खूप खूप इथं आभार मानतो. त्यानंतर आपण सर्वांनी आपला जो वेळ राखून ठेवला होता आणि सर्वांनी आपलं जे माझं आजचं जे सर्प या विषयावरील जे चर्चासत्र बघितलं, यासाठी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. जय शिवराय.